उपनयन संस्कार. मुंज. प्राचीन काळापासून मुंज करण्याची प्रथा चालत आली आहे. उपनयन हा शब्द उप आणि नयन या दोन शब्दांपासून बनला आहे. उप म्हणजे जवळ आणि नयन म्हणजे च्याकडे जाणे. थोडक्यात अशा गुरुकडे जाणे जो आपल्याला गायत्री मंत्र शिकवेल. मुलाची मुंज होण्याआधी मुलाचे केस कापले जातात, जो या संस्काराचा पहिला भाग आहे. मातृभोजन म्हणजे बटू आपल्या आईच्या ताटात जे शेवटचे उष्टे अन्न खातो, कारण यानंतर कोणाचेही उष्टे अन्न तो खाऊ शकत नाही. याचे कारण त्याचा दुसरा जन्म होणार असतो. गायत्री मंत्र प्रथम मुलाला वडील शिकवतात, म्हणून त्यांना पहिला गुरु मानलं जातं. भिक्षा अशांकडेच मागावी जे तुला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही. या विधीमध्ये बटूने होमात अर्पण करण्यासाठी आणि गुरुला पुरेल इतके तांदूळ भिक्षा म्हणून मागावे. प्रथम त्याने आईकडे ओम भवती भिक्षां देही असं म्हणून भिक्षा मागावी. प्रथम आईकडे भिक्षा मागण्याचं कारण असं की आई आपल्या मुलाला कधीच नाही म्हणणार नाही. नंतर वडील, मामी, मोठी बहीण यांच्याकडे भिक्षा मागावी आणि जमा झालेली भिक्षा भटजींना किंवा धर्मगुरूंना दिली पाहिजे. उपनयन सोहळा पार पडल्यावर बटूच्या
आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होते.